आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे. नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. महाराष्ट्राचे मोदी देवेंद्र फडणवीस विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. देवेंद्र फडणवीसांच्या धुवाधार यशानंतर फडणवीसांचा करिश्मा जनतेच्या मनात किती घट्ट रुजलाय याचा या निमित्तानं आज प्रत्यय येताना दिसतोय. फडणवीस हे महाराष्ट्राचे मोदी आहेत अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. भाजपमध्ये आतापर्यंत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे असे अनेक मोठे नेते झाले, पण त्यांना सुद्धा जे जमलं नाही ते फडणवीसांनी एका मास्टर स्ट्रोक मध्ये नेमकं कसं काय करून दाखवलं. काय नेमका फडणवीसांचा करिश्मा आहे, कशामुळे, या सगळ्यावरचा हा विशेष कार्यक्रम. आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे. देवेंद्र फडणवीस सिर्फ नाम ही काफी आहे असं म्हणण्याची वेळ आता भल्या भल्यांवर आलेली आहे. कारण फडणवीसांच्या प्रतिमेमुळे त्यांच्या करिश्म्यावर भाजपला मिळालेलं अफाट यश, जे बोलतो ते करून दाखवतो, मला बळ देण्यासाठी भाजपला मत द्या असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचं भाजपनं विजय खेचून आणलेला दिसतोय. नगरपालिका त्यानंतर झालेल्या महापालिकांमधल्या भाजपच्या यशाचे शिल्पकार आणि फक्त मुख्यमंत्रीच ठरले. अरे देवेंद्र फडणवीस काय है, तो किस झाड़ की पत्ती है, माझी अवकाश काय है, पर मला विश्वास है, मला आशीर्वाद महाराजांचा है. निवडणुकीच्या अफाट यशानंतर फडणवीसांची देहबोली यशस्वी नेत्याला शोभावी अशीच होती. जनतेचे आभार मानत हे मतदारांचं अभूतपूर्व यश असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर जनतेच्या इच्छेचा आदर करू असं म्हणत सेनेबाबत सकारात्मक संकेतही दिले. संपूर्ण महाराष्ट्रानं भारतीय जनता पक्षाच्या कामावर एक मोहर उठवली आहे आणि आम्ही जे सातत्याने सांगत होतो की माननीय मोदीजींच्या ज्या काही धोरणं आहेत त्या धोरणांवर आधारित देश आणि महाराष्ट्र चालवत असताना जनता त्याच्या पाठीशी आहे. आज जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका सगळ्यांमध्ये भाजपला दृष्ट लागावं असं यश मिळालंय. या सगळ्या मागे भाजपची रणनीती असली तरी भाजपचा राज्यातला चेहरा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेहनत मोठी आहे. विधानसभेत मिळालेलं यश, त्यानंतर आपल्याच मंत्रिमंडळातल्या शत्रूंना नामोहरम करून आपलं स्थान फडणवीसांनी पक्क केलं. खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपमध्ये कट्टर विरोधक उरलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले. आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे. 22 फेब्रुवारीला फडणवीस यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली. त्याच दिवशी शरद पवार यांच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. विरोधकांना नामोहरम करणारे, राज्यातल्या राजकारणाचा बारकाईनं अभ्यास करणारे आणि पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे यामुळे अधोरेखित झालं. अविरतपणे त्यांनी राज्यभर प्रचार केला. प्रसार माध्यमांनाही त्यांनी अगदी निवडणुकीच्या आदल्या रात्रीपर्यंत मुलाखती दिल्या. अमरावतीची सभा घेऊन नंतर मुंबईतली सभा आणि मग रात्री 10:30 वाजता ते IBN लोकमतच्या कार्यालयात आले होते. पुणे, नाशिक, मुंबई अशा सगळ्या सभा त्यांनी एका दिवसात केल्या. 2014ची लोकसभा निवडणूक आणि त्याच वर्षी झालेली विधानसभा निवडणूक भाजपनं मोदींच्या करिश्म्यावर जिंकली. पण त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुका आणि आताच्या महापालिका निवडणुकांमध्ये मोदी महाराष्ट्रात आलेले नाहीत. भले त्यांचा करिश्मा कायम असेल, पण या निवडणुकांची धुरा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांनीच खांद्यावर घेतली. देवेंद्र यांची स्वच्छ प्रतिमा आणि मेहनत फळाला आली. देवेंद्रच या निवडणुकीत भाजपचा चेहरा होते. आपलं मत पारदर्शितेला. मुंबई, पुणे, नागपूर ते जळगाव, अमरावती, गडचिरोली पर्यंत मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात जवळपास 60 प्रचार सभा घेतल्या. राज्यात निघणारे मराठा मोर्चे,
कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि फडणवीसांकडे असलेलं गृहमंत्रीपद या सगळ्यांवर टीकेची झोड उठली. पण मुख्यमंत्री या सगळ्याला पुरून उरले. फडणवीस अजूनही पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. सेनेसोबत आगामी समीकरणं कशी जुळणार हा आता प्रश्नच आहे. पण त्यांनी मिळवलेलं यश मोदींनी देशात मिळवलेल्या यशा एवढंच मोठं आणि अफाट आहे. एक गोष्ट सांगतो, एवढं लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी एकमेव आहे आणि अद्वितीय आहे. अभ्यासपूर्ण भाषणांसाठी देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षाही भरपूर वाढल्या होत्या. नगरपालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत कधीही आले नाहीत इतके भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. तसंच महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मुंबईमध्ये त्यांनी बरोबरीची लढत दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला त्यांनी खिंडार पाडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषदा सुद्धा भाजपकडे खेचून आणल्या. 1995 मध्ये युतीचं सरकार आलं त्यावेळी सुद्धा शिवसेना भाजपला जिल्हा परिषदांवर जे वर्चस्व प्रस्थापित करता आलं नव्हतं ते वर्चस्व फडणवीसांनी यावेळी प्रस्थापित केलं. पुण्यातली भर दुपारी आयोजित केलेली सभा जिथे फसली तिथूनच भाजपला भरभरून मतं मिळाली आहेत. विधानसभेत विरोधकांना नेमकं बोलून गप्प बसवणारे देवेंद्र फडणवीस या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. विजयाचा वारू असा घौडदौड करत असताना मुख्यमंत्र्यांचे पाय पूर्णपणे जमिनीवर आहेत. विजयी झाल्यानंतर परिपक्व नेत्याचं दर्शन घडवत आशिष शेलार आणि रावसाहेब दानवेंचं कौतुक करायला ते विसरले नाहीत. आमच्याकडे अशा प्रकारच्या माहितीचं डिपार्टमेंट हे किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्याकडे आहे. मिनिटाची माहिती त्यांच्याजवळ असते. काही माहिती त्यांनी मला दिलेली आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, सगळं मी नीट करतो. गुंडांच्या इन्कमिंग वरूनही मुख्यमंत्र्यांवर भरपूर टीका झाली. पण या सगळ्या आरोपांना फडणवीस पुरून उरले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपकडे लोकनेते उरलेले नाहीत. गडकरी दिल्लीत आहेत. राज्यात अजित पवार, राज ठाकरेंना अजून स्वतःला पुरतं सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या शरद पवारांनंतर राज्यातला नेता कोण याचं उत्तर देवेंद्र फडणवीस हेच असावेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस सिर्फ नाम काफी है असं म्हणण्याची वेळ आली आहे. पार्लमेंट ते पालिका फक्त भाजपा ही जाहिरात फडणवीसांनी प्रत्यक्षात साकारली आहे हे नाकारून चालणार नाही. ब्युरो रिपोर्टसह सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, मुंबई. देवेंद्र फडणवीसांच्या यशाबद्दल राजकीय विश्लेषकांना नेमकं काय वाटतंय हे ज्येष्ठ पत्रकारांकडून आम्ही आत्ता जाणून घेतोय. आपल्यासोबत आत्ता अरुण खोरे आहेत, पुण्यावरून ज्येष्ठ पत्रकार. सर, काय म्हणाल, फडणवीसांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं प्रस्थापित झालंय असं आता म्हणायचं का? तर मला असं वाटतं की प्रस्थापित होण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा हा निवडणूक निकालांनी आपल्यासमोर आलेला आहे. निश्चितपणे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले जे अनेक नेते आहेत या नेत्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे. पण मला असं दिसतंय की विशेषतः एकनाथ खडसे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतरच्या काळामध्ये फडणवीस किंवा मुख्यमंत्र्यांना त्या अर्थाने आव्हान देऊ शकणारा किंवा त्यांच्यासमोर त्या ताकदीने उभा राहणारा कुठलाही अन्य मंत्री आज तरी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नाही. भाजपतल्या अंतर्गत सत्ता समीकरणाच्या दृष्टीने देखील असं म्हणता येईल आपल्याला की आज फडणवीसांचं नेतृत्व हे निश्चितपणे प्रस्थापित झालेलं आहे आणि ते आता अधिक गतिमान होण्याच्या मार्गावरती या नजीकच्या काळामध्ये राहील असं मला वाटतं. बरोबर की नजीकच्या काळामध्ये हे गतिमानता अधिक पाहायला मिळेल. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर इतरही या संदर्भातल्या घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत. आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे. या राज्यामध्ये जातीय समीकरणावर आतापर्यंत सगळी सत्ता समीकरणं जुळलेली आपण पाहिलेली होती. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या काळात भाजपच्या यशाला जणू मर्यादाच नाही अशी परिस्थिती आहे. फडणवीसांना नेमकी महाराष्ट्राची नस समजलेली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीसांनी राज्याची सूत्र स्वीकारल्यानंतर भाजपची होत असलेली घोडदौड नेत्रदीपक आहे. भाजपचे यश डोळ्यात अंजन घालणार आहे. त्यामागची कारणं सुद्धा तशीच आहे. गेले 25 वर्ष शिवसेना भाजप युती होती. युतीमुळे भाजपला विधानसभेत 117च्या पुढे जागा कधीही लढवता आल्या नाही किंवा मुंबई महापालिकेत सुद्धा भाजप 60च्या पुढे गेली नाही. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपची युती तुटली आणि भाजपसाठी रान मोकळं झालं. मोदींच्या करिश्म्यावर विधानसभेत भाजपने 122 जागांपर्यंत मजल मारली आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हा नारा खऱ्या अर्थानं फडणवीसांनी राबवला. महानगरपालिकांपासून झेडपींपर्यंत सर्वत्र भाजपची जणू सुनामीच आल्याचं चित्र दिसलं. याचं श्रेय फडणवीसांना द्यायला हवं. मुळातच इतके वर्ष सहकाराचा वर्चस्व राजकारणावर राहिलाय, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पकड राज्यावर होती. जिल्हा परिषदात सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीनं आपल्या ताब्यात ठेवलेल्या होत्या. शिवसेना भाजपची 1995 साली सत्ता असताना सुद्धा जिल्हा परिषदांवर काँग्रेस राष्ट्रवादीचंच वर्चस्व होतं. पण देवेंद्र फडणवीसांनी ही सगळी समीकरणच बदलून टाकली. जुन्या समीकरणांची होळी करत स्वबळाचा नारा देत आणि शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचत फडणवीसांनी मोठा मतदार वर्ग तयार केला. भूतकाळातील काही गोष्टींचा अभ्यास केला तर काँग्रेस राष्ट्रवादीनं 70,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. त्यातले किती पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले याचा अभ्यास करणं उत्सुकतेचं असलं तरी शेतकऱ्याला त्याचा विशेष फायदा झाला नाही हे वास्तव आहे. उलट बँका सधन झाल्या म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मागच्या काळामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च व्हायचे पण सिंचन कुठेच दिसायचं नाही. पण केवळ 1.5 वर्षामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 12 लाख हेक्टर जमिनीचं संरक्षित सिंचन हे आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करू शकलो. मात्र फडणवीसांनी जुनीच री न ओढता जलयुक्त शिवार सारख्या योजनांमधून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात घर केलं. मोठ्या शहरांना स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कारभार करत शहरी मतदाराला सुद्धा भाजपचा मतदार बनवायला फडणवीसांना वेळ लागला नाही. स्मार्ट सिटीमध्ये वेगवेगळे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आमच्या ज्या सेवा आहेत या सेवा एफिशियंट करणं. पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपमध्ये खरंच इतर पक्षांपेक्षा वेगळेपण आहे हे फडणवीसांना मतदारांच्या मनात रुजवता आलं. एकीकडे जनता डिमॉनिटायझेशनला सामोरी जात असताना निवडणुकांच्या निकालांची समीकरणं कशी बदलणार याची उत्सुकता होतीच. पण प्रत्यक्षात फडणवीसांनी महाराष्ट्राला अक्षरशः नादाला लावलं. त्याचवेळी खडसेंसारख्या मंत्र्यांना घरी पाठवून मंत्रिमंडळावरची पकड जोरदार मजबूत केली. त्यामुळे भ्रष्टाचारांना आम्ही पाठीशी घालत नाही ही भावना फडणवीसांनी जनतेच्या मनात रुजवली. भाजपच्या महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून बघायचं म्हटलं तर मुंडे महाजन खडसे असताना पण जे यश मिळालं नाही ते यश देवेंद्र फडणवीसांनी मिळवून दाखवलं. अर्थात त्यावेळी युती होती त्यामुळे भाजप जागा कमी लढवत होतं किंवा त्यावेळी पक्षासाठी मैदान बनवण्याचं काम या नेत्यांनी केलं आणि भाजपच्या गेल्या 20 वर्षाच्या थोड्याफार यशाचा कळसाध्याय देवेंद्र फडणवीसांनी रचला असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. देवेंद्र फडणवीसांना या विजयाचं श्रेय दिलं जात असलं तरी आजच्या राजकारणात क्रेडिबिलिटी, इंटिग्रिटी या शब्दांना अधिक किंमत आहे हे नव्यानं सिद्ध झालंय असं म्हणायला आता वाव आहे का या संदर्भात बोलूया. आपल्यासोबत आता प्रकाश अकोलकर आहेत, नाशिकहून ज्येष्ठ पत्रकार. अकोलकर सर, काय म्हणाल की ह्या सगळ्या मुद्द्यांना आता वाव आहे असं म्हणायला इथे हरकत नाही? भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात मला शब्द द्या असं प्रथमच झालं. अडवाणी आणि वाजपेयी यांच्यासारखे नेते असतानाही मला असं त्या म्हणण्याचं त्यांचं हे नव्हतं. ही एकमेव निवडणूक अशी झाली की ती भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांना पुढे करून मला मत द्या, माझा शब्द आहे असं ते प्रत्येक वेळेला सांगत गेले. त्यामुळे ते प्रत्येक मत हे विनोद तावडेंना नव्हतं, हे आणखी कोण असतील त्यांना नव्हतं, हे मत फडणवीस यांचा चेहरा बघून दिलं गेलेलं मत आहे असं मला वाटतं. कारण फडणवीसच काहीतरी करू शकतील. कारण आपल्याला माहिती आहे की बाकी 10 मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत. ते प्रचाराला गेले असतील, जातीची समीकरणं वेगळे असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीस
हे मुंबई बाहेरचे आहेत असा प्रचारात मुद्दा झाला. हा बाहेरून आलेला विदर्भाचा माणूस आहे जो विदर्भ काय मुंबई सुद्धा तोडू इच्छितो असा प्रचार झाला. त्याच मुंबईनी हा प्रचार बाजूला सोडून फडणवीस यांना ॲक्सेप्ट केल्याचं 82 नगरसेवक निवडून देऊन सिद्ध केलं आहे. त्यामुळे ही एकट्या फडणवीस यांचं यश आहे असं मानता येईल. जाहीर आव्हान दिलं होतं उद्धव ठाकरे यांनी की मोदी यांना आणाच तुम्ही, आणला नाही मोदी यांना. त्यांनी फक्त एकच डाव खेळले ते म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी त्यांनी योगी आदित्यनाथ यांना आणलं आणि थोडाफार उत्तर भारतीयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. बाकी फडणवीस सोडून तुम्ही स्वतः सांगा, तुम्ही TV चे चॅनेल्स चालवता, तुम्ही दुसऱ्या कोणाची सभा दाखवली का बीजेपीची लाईव्ह? या प्रश्नाच्या उत्तरातच सगळं येईल. अरे या सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा करता येऊ शकते. अकोलकर सर, मात्र सेना भाजपची राज्यात सत्ता असताना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 1997 साली कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते आपण पाहूया. बघा तुम्ही पडद्यावर 1997ला जिल्हा परिषदमध्ये 29 जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. एकूण 1969 जागा होत्या. भाजपला 245, शिवसेनेला 271, तर काँग्रेसला 989 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजून स्थापन झालेली नव्हती. 2012 साली झालेल्या निवडणुकीत 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या. एकूण जागा 1516 होत्या. यामधलं चित्र बघा. भाजप 167, शिवसेना 233, काँग्रेस 419 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 511. सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ठरला होता. 2017ची निवडणूक, या निवडणुकीमध्ये 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये भाजप 406 जागांवर, शिवसेना 271, काँग्रेस 309 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 360 जागांवरती यशस्वी होताना पाहायला मिळाले. त्यामुळे हे सगळं भाजपचं यश असं वाढत गेलं. मध्यंतरीच्या काळात थोडीशी उतरती काळा जरी लागली असली तरी, पण आता महाराष्ट्राचे मोदी हे देवेंद्र फडणवीस आहेत. हे जवळपास त्यांनी केलेल्या कामावरून आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावरून सिद्ध होत चाललंय असं म्हणायला इथे हरकत नाही. इथं थांबू. पहा फक्त IBN लोकमत. आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे.